राजकारणाच्या रणांगणात काही नावं वारसा हक्कानं मोठी ठरतात, काही नावं पदामुळे मोठी होतात, तर काही नावं स्वकर्तृत्वानं इतिहास घडवतात. कारण राजकारण हे फक्त भाषणाचं मैदान नसतं, तर इथे असतं संघटन, रणनीती आणि सदैव जिंकण्याची हिंमत. दापोलीच्या राजकारणात शिवसेनेला हीच हिंमत देणाऱ्या व्यक्तीचं नाव आहे सौ श्रेयाताई योगेशदादा कदम. नामदार योगेशदादा कदम यांच्या विजयात सिंहाचा वाटा असलेल्या श्रेयाताई खेड नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये महायुतीच्या विजयाच्या शिल्पकार बनल्या आणि दापोली विधानसभा क्षेत्रातील शिवसेनेच्या प्रत्येक विजयावर आपल्या नावाची मोहर उमटवली. माघी गणेशोत्सवाच्या निमित्ताने श्रेयाताईंनी दापोली विधानसभा क्षेत्रातील सर्व प्रमुख गणेशोत्सव मंडळांना भेट दिली आणि महिला मंडळांच्या हळदी कुंकू समारंभाला देखील त्या आवर्जून उपस्थित राहिल्या. या दरम्यान आगामी जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीच्या प्रचाराला आपण लवकरच सुरुवात करणार असल्याचं त्यांनी सांगितलंय. आणि जेव्हा श्रेयाताई प्रचारात उतरतात तेव्हा केवळ प्रचार सुरू होत नाही, तर सुरू होते विजयाची खात्री. खरं तर आज खूप चांगला दिवस आहे. माघी गणेश जयंतीचा उत्सव आहे आणि या उत्सव निमित्त आम्ही सगळे शिवसेनेच्या महिला आघाडी दरेक मंडळाला ज्यांचे हळदी कुंकू आहे तिकडे भेट देतोय सकाळपासून. तर खरं तर मला सगळ्यांना हे सांगायला आवडेल की जरी आज कौटुंबिक दिवस आहे, खूप चांगला दिवस आहे, गणपती बाप्पांचा दिवस आहे, पण लवकरच तुम्हाला माहिती आचारसंहिता लागली आहे. तर प्रचारानिमित्त आत्ता तर आम्ही फक्त कौटुंबिक भेट देतोय, पण हीच महिला आघाडी जी तुम्हाला खेडमध्ये आत्ता जो तुम्ही बघितला निकाल 21 मधल्या 21 सीट हे योगेशदादा, रामदासभाई आणि शिवसेनेच्या मार्फत जे आलेले आहेत, म्हणजे समोरच्याला 21-0 21 भोपळा असा निकाल आलेला आहे. तसाच निकाल तुम्हाला पुढे येता झेडपीच्या इलेक्शनमध्ये जिल्हा परिषद पंचायत समितीमध्ये मला वाटतं 6 जिल्हा परिषद आणि 12 पंचायत समिती दापोलीचे एक हाती आम्ही काढून दाखवू अशी मला वाटतं मी महिलांतर्फे तुम्हाला एक ग्वाही देते. आणि 100% महिलांचा आशीर्वाद हा आमच्या जनतेसोबत आहे आणि 100% यावेळी सुद्धा शिवसेनेचे सगळे सीट हे 100% येणार आहेत. महिलांचं टक्केवारी तर जास्त आहेच, पण मला असं वाटतं जास्तीत जास्त जी कामं पण गरजेची ती महिलांचीच असतात. म्हणजे मग पाण्याचा विषय असू दे, रस्त्याचा विषय असू दे, आणि कुठे ना कुठे आता सगळ्या महिला हे मुख्यमंत्री माननीय आपले आधीचे मुख्यमंत्री साहेब आणि आताचे उपमुख्यमंत्री साहेब शिंदे साहेबांच्या लाडक्या बहिणी झालेत. मग नक्कीच सगळ्या बहिणी मला वाटतं प्रचाराला उतरणार आहे यावेळी, कारण का शेवटी पंचायत समिती सदस्य आणि जिल्हा परिषद सदस्य हे ग्रामीण महिलांच्या एकदम जवळचे आहेत आणि त्यांची कामं त्यांच्यासोबत जास्त येतात. आणि 50% मला वाटतं आरक्षण झाल्यापासून बरेच उमेदवार सुद्धा महिला आहेत, म्हणून यावेळी मला वाटतं महिला प्रचारात सुद्धा पुढाकार घेणार आहे आणि नक्कीच विजयीत पण महिलांचा हात असणार आहे. महिला मतदारांची सर्वाधिक संख्या असलेल्या या मतदारसंघात महिला वर्गात श्रेयाताईंचा विशेष प्रभाव पाहायला मिळतो. केवळ आमदार पत्नी किंवा मंत्र्याची बायको म्हणून नव्हे, तर आपल्या हक्काची श्रेया वहिनी म्हणून हा अत्यंत आपुलकीचा प्रतिसाद त्यांना मिळताना दिसतो. महिलांच्या सुखदुःखात सहभागी होणं, त्यांची आपुलकीने चौकशी करणं, महिला बचत गटांना कायम सहकार्य करणं आणि विशेष म्हणजे मोठेपणाचा कोणताही अभिनिवेश न बाळगता गावागावातील महिलांमध्ये त्यांच्यातीलच एक होऊन वावरणं, यामुळेच महिला वर्गाकडूनही त्यांना तितकाच प्रतिसाद मिळत असतो. श्रेयाताईंच्या याच गुणवैशिष्ट्यांच्या जोरावर योगेशदादा कदम यांच्या विजयात त्यांचा सिंहाचा वाटा राहिला. तर नुकत्याच झालेल्या खेड नगर परिषदेच्या निवडणुकीत आपल्या अथक परिश्रमाने त्या महायुतीच्या विजयाच्या देखील शिल्पकार बनल्या. त्यामुळेच आगामी जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीच्या प्रचार मोहिमेला श्रेयाताई कधी सुरुवात करतात याकडे राजकीय निरीक्षकांचं लक्ष लागून राहिलंय. कारण याही निवडणुकीत शिवसेनेला यश मिळालं तर राजकारणात शिवसेनेच्या यशाचा हमखास फॉर्म्युला म्हणून श्रेयाताईंचंच नाव घेतलं जाईल. प्रशांत कांबळे, DNA न्यूज, दापोली.